हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर गाईज, आज सकाळची गंमत सांगतो मी तुम्हाला। मी अलार्म तर लावला होता 7 वाजताचा, पण माझे डोळेच उघडले 8 वाजता। मग काय थेट मी बेडवरून उडी मारली, ब्रश बाथ सगळं स्पीडमध्ये केलं, डबा घेतला घरून, पण डबा बॅगेतच ठेवायला विसरलो। तसंच सगळं सोडून स्टेशनला पोचलो तर काय माझी जी नेहमीची ट्रेन आहे 8:20ची, ती ट्रेन निघून गेली। शेवटी डोळ्यासमोर फक्त ती लाल शेपटी दिसली मला। मग आता काय, शेवटी 8:40ची ट्रेन पकडली मी विरारवरून। तुम्ही पाहू शकता इकडे खूप गर्दी आहे, सगळीकडे लोक एकमेकांवर टेकून उभे आहेत। पण गंमत म्हणजे या गर्दीत सुद्धा इकडे एकदम सांस्कृतिक वातावरण तयार झालंय। माझ्या शेजारीच काका काकू बसले आणि इकडे भजन चालू आहे। त्यांच्याकडे ढोलकी नाहीये, पण हाताने टाळ्या वाजवत, हातामध्ये टाळ घेऊन सगळेजण भजन गातात आणि सगळे आजूबाजूचे लोकही त्यांच्यासोबत गुणगुणतायत। एकीकडे मला ऑफिसला उशीर होईल म्हणून टेन्शन आलंय, तर दुसरीकडे भजन सुरू आहे, तो मंदिरात बसलोय असंच वाटतंय। ट्रेन हलते, गर्दी ढकलते, पण या भजनामुळे वातावरणच बदललंय। थोडंसं भक्तीचं वातावरण झालंय, थोडं मजेचं वातावरण झालंय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल आहे। मुंबई लोकल म्हणजे असंच ना, गर्दीत सुद्धा काहीतरी खास घडतंच। तर गाईज, चला थोडं तुम्हालाही भजन ऐकवतो। मस्त वाटतंय ना। या लोकल मध्ये ना रोजची धावपळ असतेच, पण अशा क्षणांनी सगळं मन हलकं होतं। खरं सांगायचं तर ही मुंबई लोकल म्हणजे चालतं मंदिरच आहे। प्रत्येक प्रवासात लोकल आपल्याला काहीतरी शिकून जातेच। गर्दीत सुद्धा जर आनंद शोधता आला तर जीवन खूप सुंदर आहे। भजन ऐकून मन शांत झालं, पण पुढचं स्टेशन आलं, आता पुन्हा धावपळ सुरूच। लोकल मधलं हे भजन ऐकून वाटते पुढच्या वेळेस ट्रेन चुकली तरी हरकत नाही। रामकृष्ण हरी म्हणत म्हणत आजचा दिवस तर छान गेलाच। ही गर्दी नव्हती तर ही भक्तीची सफर होती। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय गाईज।